नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण वाचत आहोत कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचं छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक. यातील आपण 3 भाग वाचले आहेत. आज आपण 4था भाग शिवाजी महाराजांचे बालपण इथून वाचण्यास सुरुवात करूया. मागे सांगितलेच आहे की शहाजीराजे शत्रूच्या प्रबळ सैन्याच्या पाठलागास्तव दौड करीत असताना जिजाबाई बरोबर होती. ती गरोदर असल्यामुळे तिला घोड्यावरून नेता येईना म्हणून त्यांनी तिला शिवनेरी किल्ल्यात ठेवले. तेथे ती शके 1549 प्रभव नाम संवत्सर वैशाख शुद्ध पंचमी सोमवार दिनांक 10 एप्रिल सन 1627 या दिवशी प्रसूत झाली. याप्रमाणे मराठी साम्राज्याच्या संस्थापकाचा जन्म या अशा धामधुमीच्या वेळी शिवनेरी किल्ल्यात झाला. जिजाबाईस पुत्ररत्न झाल्यामुळे आश्रित मंडळीस अत्यानंद झाला. त्या ठिकाणी आणि त्या स्थितीस अनुकूल झाला तेवढा उत्सव त्यांनी केला. आसपासच्या गावातील मोलमजुरी करणाऱ्या बायका किल्ल्यावर आल्या. तेवढ्यांना 12-13 दिवस भोजन घालून लुगडी, चोळखण वगैरे बक्षीस दिली. जिजाबाई या किल्ल्यावर 3 वर्ष होती. पुढे शहाजीराजेंनी तिला काही दिवस बायजापुरालाच ठेवले होते. तेथे असताना मागील सांगितल्याप्रमाणे तिला व बाळराजाला मोगलांनी पकडून नेले व त्यांच्या तावडीतून सुटल्यावर ती काही दिवस कोंढाणा किल्ल्यात व काही दिवस माहुलीच्या किल्ल्यात राहत होती. सन 1627 पासून 1637 पर्यंत शहाजीराजे मोगलांशी एकसारखे झगडत असून एवढ्या काळात त्यांना स्वस्थता अशी केव्हाच लाभली नाही. तथापि त्यांनी या आपल्या स्त्रीच्या व पुत्राच्या रक्षणासंबंधाने केव्हाही हायगय केलेली दिसत नाही. जिजाबाई मोठी मानी स्त्री असल्याकारणाने ती आपल्या माहेरी तर केव्हाही जाऊन राहिली नाही. मोगलांच्या सैन्याची वावटळ जिकडून तिकडून सुटली असताना व शहाजीराजेंच्या ताब्यातील एक किल्ले व ठाणे शत्रू सर करीत असताना तिचा हा निर्धार कायम राहावा हे मोठे नवल होय. या 10 वर्षात तिला रात्रंदिवस किती चिंता लागून राहिली असावी याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. शत्रू केव्हा घाला घालून आपल्या प्रिय पुत्राचा नाश करेल याचा नेम नाही असा तिला एकसारखा घोर लागून राहिला होता. त्याचप्रमाणे शहाजीराजांनी मोगलांसारख्या अतिप्रबळ शत्रूशी चालवलेल्या अतिघोर संग्रामाचा शेवट कसा काय होतो याचा तिला हृदयरोग लागला होता. तरी पण तिने आपल्या लाडक्या मुलाच्या त्या काळात उचित अशा शिक्षणाच्या बाबतीत हेळसांड केली नाही. घोड्यावर बसणे, तिरंदाजी करणे, बंदूक मारणे, पट्टा फिरवणे इत्यादी युद्धोपयोगी कलांचा अभ्यास तिने त्यांच्याकडून या लहान वयात करून घेतला व त्याला लिहिणे वाचणे शिकवण्याचीही व्यवस्था करविली. शहाजीराजांनी निरुपाय होऊन विजापूरच्या आदिलशाहीच्या पदरी सन 1637 मध्ये नोकरी पत्करून राहावे लागले. तेव्हा त्यांनी बाळराजाला व जिजाबाईला काही दिवस विजापुरात नेले होते. पण पुढे लवकरच त्यांना कर्नाटकात मोहिमेवर जावे लागले. त्यांनी पुण्याकडील आपल्या जहागिरीच्या बंदोबस्ताकडे आपल्या पदरचा विश्वासू कारकून दादाजी कोंडदेव याची नेमणूक करून जिजाबाईस व बाळराजास त्यांच्या हवाली केले. दादाजीने त्यांना पुण्यास आणले आणि त्यांच्यासाठी एक वाडा बांधून त्यात ठेवले. येथे आल्यावर बाळराजांच्या शिक्षणाची सगळी व्यवस्था दादाजी पाहू लागला आणि सन 1640 शहाजीराजांच्या सांगण्यावरून त्याने त्यांच्या शिरक्यांची कन्या सईबाई हिच्याशी विवाह करून दिला. शहाजीराजे कर्नाटकातील मोहीम आटपून विजापुरास परत आले तेव्हा पुन्हा त्यांनी जिजाबाईस बाळराजास विजापुरास नेले. यावेळी आमच्या चरित्रनायकाचे वय 14 वर्षाचे होते. एवढ्या अल्प वयात त्यांची सगळ्या युद्धकलात चांगली प्रगती झाली होती. ते अंगाने बळकट व देखणे असून अतिशय चपळ व चौकस होते. विजापुरास आल्यावर त्यांना नाना प्रकारच्या कारखान्याची माहिती मिळण्यास चांगली संधी सापडली. तेथील मोठमोठ्या कामदारांच्या व सरदारांचा स्नेह त्यांनी संपादन केला आणि त्यांना नाना प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून मिळेल तितकी माहिती मिळवली. हलकट, व्यसनी व शौकी माणसांच्या वाऱ्यासही ते राहत नसत. त्याचा त्यांना पूर्ण तिटकारा असे. वडिलांची अवज्ञा किंवा अमर्यादा त्यांच्या हातून यत्किंचितही होत नसे. हे असे गुण त्यांच्या अंगी अल्पवयातच विकास पावलेले पाहून राजाकडे येणारे सरदार लोक मोठे कौतुक करीत. विजापुरास असताना तेथील अनेक प्रकार पाहून शिवाजी महाराजांच्या ठाईचा यवनद्वेष अधिकच वाढला. त्यांना आदिलशाहीच्या भेटीस नेण्याचा शहाजीराजांनी बेत केला. तो त्यांना मुळीच पसंत वाटला नाही. त्यांची परस्पर समजूत घालण्याचा प्रयत्न राजांनी पदरच्या लोकांकडून व जिजाबाईकडून करविला, पण महाराज आपला हेका सोडेनात. तेव्हा शेवटी राजांनी त्यांना आपल्यासमोर बोलावून पुढीलप्रमाणे बोध केला. आज यवन पृथ्वीपती आहेत. स्वधर्मरक्षण करून त्यांची सेवा करण्यास काय हरकत आहेत. ईश्वरी सूत्राप्रमाणे आपणास
सांप्रत त्यांची सेवा पत्करून योगक्षम करणे भाग आहे. देवास असे करणे नसते तर हिंदूचे राज्य त्यांच्या हाती का बरे जाते? कालवर्तमानानुसार वागून आम्ही हे वैभव संपादिले आहे. हे जतन करण्यास तुम्हाला बादशाची कृपा संपादन केले पाहिजे. हा उपदेश ऐकून महाराजांनी समर्याद व सविनय उत्तर दिले ते असे. मला वडिलांची आज्ञा शिरावंदी आहे, परंतु गोहत्या व देवब्राह्मणांची विटंबना यवन करतात ती माझ्याकडून बिलकुल पाहवत नाही. या उत्तराने राजांना वाईट वाटले नाहीच, परंतु उलट त्याचा पाणीदारपणा व यवनद्वेष पाहून कौतुकच वाटले. तरी त्यांनी त्यांची नाना प्रकारे समजूत घालून त्यांना शेवटी आदिलशहाच्या भेटीस दरबारात नेले. त्यांना जमिनीस हात लावून मुजरा करावयास सांगितले असून त्यांनी आदिलशहाला नुसता सलाम केला. तेथे त्यांना वस्त्रे, जवाहीर वगैरे देऊन त्यांचा सन्मान केला. यानंतर ते राजाबरोबर वेळोवेळी दरबारात जात, परंतु त्यांनी एके दिवशी वडिलांना असे सांगितले की स्वधर्म व ब्राह्मण यांची येथे सदोदित निंदा चालते, ती मला बिलकुल ऐकवत नाही. भर रस्त्यात गोवध होतो, तो पाहून मला पराकष्टाचे वाईट वाटते व असा द्वेष येतो की गोवध करण्याचा शिरच्छेद करावा. मुसलमानांचा मला मुळीच संसर्ग नको असे वाटते. मला आपल्याबरोबर दरबारात यायची आज्ञा करू नये. तेव्हा अर्थात राजांनी त्यांना बरोबर येण्याविषयी सक्ती केली नाही आणि दरबाराकडून त्यांनी असा हुकूम केला की रस्त्यातून कोणी गोवध करू नये व गोमांसाची दुकाने मांडू नयेत. हा असा बंदोबस्त झाल्यावर महाराज पुन्हा दरबारात जाऊ लागले. एके दिवशी ते आपल्या काही समवयी मित्रासह घोड्यावर बसून चालले असताना एक कसाई शहराच्या दरवाजापाशी गोमांस विकण्यास बसलेला त्यांनी पाहताच तलवार उपसून त्याचा तिथले तेथे शिरच्छेद केला. या गोष्टीचा मोठा गवगवा होऊन ते आदिलशहाच्या कानावर गेली. तेव्हा तो म्हणाला की शिवाजीराजांनी केले ते योग्य आहे. त्या कसाईने हुकूम मोडला, त्याचे त्याला योग्य शासन मिळाले. या प्रकरणामुळे मुसलमान फार खवळले आणि वाटेल ते बोलू लागले. या गोष्टीची राजांना मोठी चिंता वाटू लागली. त्यांनी व जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना असा बोध केला की असा हूडपणा करून यवनदोष असा स्पष्टपणे दाखवणे बरोबर नाही. त्यात आपल्या दौलतीचा व आपला नाश होणार आहे. यावर महाराजांनी स्पष्टपणे व मर्यादशीलतेने जवाब दिला तो असा. तुमचा उपदेश मला शिराबंद आहे, परंतु तुर्काला जमिनीस हात लावून मुजरा करणे, स्वधर्म विडंबना व गोधादी अनन्वित कर्मे होत असलेली पाहणे मला बिलकुल आवडत नाही. ती दृष्टीस पडली म्हणजे मला एवढा संताप येतो की माझे देहभान नाहीसे होते. या गोष्टीस माझा निरुपाय आहे. तुर्काचे अन्न खाऊन राहण्यात स्वधर्महानी आहे असे मला वाटते. यानंतर माझ्या हातून काही अविचाराची कृत्ये होऊ नयेत असे आपल्या मनात असेल तर मला येथे ठेवू नका. यवनाच्या राजाबाहेर कुठेतरी दूर ठेवा. हे असे मी आपणास निक्षून सांगतो. ते आपली अवज्ञा किंवा अपमर्याद करावा म्हणून नव्हे, ही माझी आपणास हात जोडून विनंती आहे. हे त्यांचे निर्वाणीचे उत्तर ऐकून राजांनी असे ठरवले की यांना पुण्यास पाठवून द्यावे. यावेळी दादाजी कोंडदेव दौलतीचा हिशोब घेऊन विजापुरास आला होता. त्याच्याबरोबर त्यांनी जिजाबाई व महाराजांना पुण्यास पाठवून दिले. असे सांगतात की महाराजांचा आणखी एक विवाह विजापुरास आदिलशहाच्या आग्रहास्तव झाला. या विवाहास खुद्द आदिलशहा व दरबारचे सगळे सरदार आले असून यावेळी नजराणा व आहेर किती झाली याची गणना नाही. राजांनी दानधर्म, भोजने, मेजवान्या इत्यादिकात विपुल द्रव्य खर्चिले. महाराजांच्या दुसऱ्या बायकोचे नाव सोयराबाई असे ठेवले.